नमस्कार. डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ यांनी 2024मध्ये प्रकाशित केलेल्या भाषा सौष्ठव ह्या पुस्तकामधला एक लेख मी ललिता आगाशे वाचते आहे. तिसरा लेख, हिंदीची गोची. अमुक इतक्या भाषा लवकरच मरणार, अमुक तमुक भाषांच्या नाकाला सूत, अमुकशे भाषांना धोका, इतक्याशे बोली मृत्यूशय्येवर. अशा प्रकारच्या बिच्चाऱ्या बातम्या हल्ली नेहमीच येत असतात. काही मंडळी तर नित्यनेमानी अशा बातम्यांचे आणि त्यावरच्या रडकथांचे रतीबच घालत असतात. पण काही भारतीय भाषा स्वबळावर मोठ्या होत आहेत, बलशाली होत आहेत, ह्या अभिमानास्पद मुद्द्यावर मात्र कोणीही कधीही काहीही बोलत नाही. असं का होतं? आपल्या समाजात फक्त नकारात्मक गोष्टींचाच उहापोह करायचा असं ठरलं आहे का? की आपल्या समाजाला फक्त रडकथाच आवडतात? आपल्याला पराक्रमाचं इतकं वावडं आहे का? कधीपासून? आपल्या समाजाची इतकी अधोगती झाली आहे का? आज आपण एका चांगल्या, प्रचंड अभिमान वाटावा अशा भाषेची गोष्ट पाहू. ही गोष्ट आहे हिंदीची. भारतीय उपखंडात पूर्वेला अरुणाचल प्रदेशापासून, सिक्कीमपासून आणि बिहार झारखंडपासून ते पश्चिमेला बलुचिस्तानपर्यंतच्या विस्तृत प्रदेशात हिंदी उर्दू भाषेचा दबदबा आहे तो इतका जबरदस्त आहे की हा सारा खंडप्राय प्रदेश हिंदी भाषिक प्रदेश म्हणूनच ओळखला जातो. आणि ते बरोबरही आहे. आजच्या राजकीय भूगोलाच्या संदर्भात पाहिलं तर ह्या विस्तृत प्रदेशात अनेक राज्ये येतात. बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, सिंध, पश्चिम पंजाब, पूर्व पंजाब, जम्मू काश्मीर राज्य तथाकथित आझाद काश्मीरसह, लद्दाख राज्य म्हणजे गिलगिट बल्तिस्तानसह संपूर्ण लद्दाख प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. ह्या यादीत खरं तर आणखी एक विस्तृत प्रांतही येतो, नवे देशच येतो, तो म्हणजे नेपाल. मुळातच फारसं न बोलणाऱ्या रखवालदार गुरख्यांची भाषा ती. तिच्यात असं काय असणार आहे असं आपण अत्यंत तुच्छतेने समजतो, म्हणत असतो आणि त्यांच्या नेपाली भाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो. ती एका देशाची राष्ट्रभाषा असूनही राजस्थानीशी खूप जवळचं, नवे सख्ख नातं असणारी नेपाली गोरखाली भाषा ही मुळात हिंदीचीच एक बोली आहे. ह्या सर्व भागांमध्ये बऱ्याच स्थानिक बोलीनी भाषा म्हणजे डायलेक्ट्स अँड लँग्वेजेस वापरात आहेत. त्यातल्या काही प्रमुख म्हणजे बलुची, राजस्थानी, हरियाणवी, हिमाचली पहाडी, किश्तवाडी, भडाली, लद्दाखी, बल्ती, गढवाली, कुमाऊनी, व्रज, अवधी, भोजपुरी, भज्जिका, अंगिका, मैथिली इत्यादी इत्यादी. ह्यातल्या लद्दाखी आणि बल्ती ह्या तिबेटी वंशाच्या 2 बोली सोडल्यास इतर सर्व बोली इंडो युरोपीय वंशाच्याच आहेत. ह्या विशाल प्रदेशात सिंधी, पंजाबी, डोगरी आणि काश्मीरी ह्या 4 भारतीय घटनेने मान्य केलेल्या भाषाही म्हणजे लँग्वेजेस प्रचलित आहेत. ह्या सर्व हिंदी भाषिक भागांमध्ये स्थानिक बोलीचा उपयोग सामान्यतः घरात, उंबरठ्याच्या आत होतो. पण घरातही बाहेरची एखादी व्यक्ती आली तर लगेचच अक्षरशः तत्काल मानक हिंदीचा, प्रमाण हिंदी भाषेचा उपयोग केला जातो.
बोलीतून हिंदी आणि हिंदीतून बोली असा बदल ह्या प्रदेशांमध्ये इतक्या सहजतेने आणि झटकन होत असतो की तो कोणाच्या लक्षातही येत नाही. तांत्रिकदृष्ट्या पाहता ही द्वैभाषिकताच आहे, हे बायलिंग्वलिझमच आहे. लोक स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया वगैरे युरोपीय देशांची इंग्लिश पुस्तकांमधून मिळणारी आयती उदाहरणं पोपटासारखी देतात. पण द्वैभाषिकतेच्या गोष्टी आपल्याकडेही खूप आहेत हे सर्वसामान्यांना ठाऊकच नसतं. दुर्दैवाने स्वदेशी परिस्थितीकडे आणि स्वदेशी भाषांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना भारतात काय काय आहे हेच माहीत नसतं. घराबाहेरचे सारे भाषिक व्यवहार मानक हिंदीतूनच उर्दूतूनच होतात. ही ह्या प्रदेशांमधली फार जुनी सांस्कृतिक परंपरा आहे. गेल्या 2-3 दशकातली तरुण पिढी आपल्या घरातही मानक हिंदी वापरू लागली आहे. ह्या सर्व प्रदेशातल्या शाळांमध्ये माध्यम म्हणून फक्त मानक हिंदी उर्दूचाच उपयोग होतो. इंग्लिश माध्यमाच्या शाळा तशा अगदी अलीकडच्या काळात सुरू झाल्या. हिंदी भाषिक प्रदेशांमधल्या पारंपरिक संस्कृत पाठशालांमध्ये संस्कृत हेच अध्यापनाचं माध्यम असतं, तर मदरशांमध्ये उर्दू. महाराष्ट्रातल्या संस्कृत पाठशाळांमध्ये मराठी माध्यमाची परंपरा आहे. ह्या प्रदेशांमधल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही मानक हिंदी उर्दू वापरली जाते. ही तिकडची जुनी परंपरा आहे. ह्या संदर्भात सिंधी, पंजाबी, डोगरी, काश्मीरी या भाषांचा विचार करणं योग्य ठरेल. ह्या 4ही भाषांच्या प्रदेशांमध्ये कथा, कीर्तन, प्रवचन, भागवत सप्ताह, सार्वजनिक सभा, संमेलनं वगैरे सांस्कृतिक कार्यक्रमांमधील भाषणांसाठी, निवेदनांसाठी वगैरे परंपरेने हिंदीचाच उपयोग होत आलेला आहे, आजही होतो. कार्यक्रम जर मशिदीत असेल, इस्लामशी संबंधित ठिकाणी असेल, तर तिथल्या हिंदी भाषेला हिंदी न म्हणता उर्दू म्हणतात, एवढंच. अस्मिता. सार्वजनिक भाषणं वगैरे हिंदीतून उर्दूतूनच करण्याची पद्धत होती आणि आजही आहे. आजही काश्मीरमधल्या मशिदींमधून होणारी काश्मीरियतवरची भारत विरोधी भडकाऊ भाषणं उर्दूतूनच होतात. जुन्या काळातही पंजाबी, डोगरी बोलणारी व्यक्ती म्हणजे गावाकडचीच गावढळ समजली जात असे. अखंड पंजाबात मुघल काळात प्रतिष्ठा होती ती दरबारी फारसीला आणि मग उर्दूला. ह्या परंपरेला पंजाबात एक छोटासा अपवाद होता, आजही आहे, असतो, तो म्हणजे गुरुद्वारांचा. गुरुद्वारांमध्ये मात्र सर्वत्र पंजाबी भाषेचा वापर आग्रहपूर्वक केला जातो. पण असं असलं तरी तिथे हिंदीला विरोध मुळीच नसतो, हे खूप महत्त्वाचं आहे. खुद्द गुरुग्रंथ साहेबातही अनेक हिंदी व्रज कवनं आहेत. स्वतः गुरु नानकानेही त्या काळच्या प्रमाणभाषेत व्रजभाषेत अनेक रचना केल्या आहेत. नामदेवाच्या हिंदी रचनाही गुरुग्रंथ साहेबात समाविष्ट आहेत. अलीकडच्या संदर्भात पाहता भारतीय उपखंडातली भाषिक परिस्थिती अशी आहे. पहिली भाषा सिंधी. भारतात सिंधी भाषेचा असा स्वतंत्र प्रदेशच नाही. शिक्षणात माध्यम म्हणून भारतात सिंधी भाषा आता जवळजवळ संपत आली आहे. नागरी लिपीतली सिंधी बंद करून खुद्द सिंधी विद्वानांनीच सिंधीचा घात केला. भाषेचे, संस्कृतीचे मारेकरी नेहमी स्वकीयच असतात, हे तत्त्व ह्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं. सिंध प्रांतात मात्र ती सिंधी भाषा नाममात्र टिकून आहे. प्रत्यक्षात मात्र तिकडेही शिक्षणात आणि दैनंदिन व्यवहारातच नव्हे तर सर्वच क्षेत्रांमध्ये
राज्यकर्त्यांकडून उर्दूचीच सक्ती होत असते नि इतक्या वर्षात लोकही उर्दूतून व्यवहार करायला सरावले आहेत. कच्छ भागात आणि कच्छी भाषिक जिथे जिथे राहतात तिथे तिथे सिंधीची एक बोली असलेली कच्छी ही मात्र आजही बोली म्हणूनच बऱ्यापैकी टिकून आहे. अर्थात ते सारे कच्छी स्वाभाविकपणे द्वैभाषिक असतात. कच्छी गुजराती. दुसरी भाषा पंजाबी. पूर्व पंजाबात म्हणजे भारतात पंजाबीची स्थिती बरी आहे, पण पश्चिम पंजाबात सर्वत्र उर्दूचीच सक्ती चालते. राज्यसत्ता किंवा सैनिकी सत्ता पंजाब्यांच्या हातात एकवटलेली असली तरी जुन्या काळाप्रमाणे प्रतिष्ठा आहे ती उर्दूलाच. तिसरी भाषा काश्मीरी. हिला बिचारीला खुद्द काश्मीरमध्येही कसलं स्थान पूर्वीही कधी नव्हतं नि आजही नाही. 1990 पर्यंत आग्रहाने काश्मीरी बोलणारे हिंदू पंडितही आता काश्मीरमध्ये शिल्लक उरले नाहीत. स्थलांतरामुळे विस्थापित झालेले बहुतेक काश्मीरी पंडित, अगदी जम्मू भागात राहणारे काश्मीरीही आता रीतसर हिंदी भाषिक बनले आहेत. चौथी भाषा डोगरी. हिची परिस्थिती काश्मीरीसारखीच आहे. पंजाबीचं बोट सोडल्यावर तर ही बिचारी अगदी एकटी पडली आहे. पुस्तकी गोष्टी बाजूला ठेवल्या नि डोळसपणी वस्तुस्थिती पाहिली तर काश्मीरीची नि डोगरीची स्थिती भाषा असूनही बोलींसारखीच आहे. ही परिस्थिती बघता असं तीव्रतेने वाटतं की पंजाबी, डोगरी, काश्मीरी नि सिंधी ह्या जणू हिंदीच्या डायलेक्ट म्हणजे बोलीभाषाच आहेत. पंजाबीसाठी जर देवनागरी लिपी वापरायला सुरुवात केली तर पंजाबीसाठी देवनागरीचा आग्रह पूर्वीपासूनच आहे. क्रांतिकारी भगतसिंहांनी तर देवनागरीच्या आग्रहासाठी प्रभावी लेखनही केलं होतं. आर्य समाजांनी नि तत्सम राष्ट्रवादी संघटनांनी उत्तरेत आपल्या कामासाठी नि जनसंपर्कासाठी आग्रहपूर्वक पंजाबी भाषेचा नि देवनागरी लिपीचा उपयोग केला होता. देवनागरी वापरल्यास 15-20 वर्षात पंजाबी नि हिंदी एकरूप होऊन जातील. छोट्या पडद्यावरच्या हिंदी मालिकांमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेलीच आहे. बोली म्हणजे डायलेक्ट आणि भाषा म्हणजे लँग्वेज ह्यांची बलस्थानं कोणती, त्यांचा वापर कुठे, किती, केव्हा आणि कसा करायचा हे ह्या हिंदी भाषिक समाजांना फार पूर्वीच समजलं आहे. म्हणूनच त्यांनी स्थानिक बोलीच्या जोडीने मानक हिंदीही आत्मसात केलेली असते. हिंदी पट्ट्यात कोणालाही आपली बोली धोक्यात आहे अशी भीती वाटत नाही. उठसूट बोलींच्या नावाने गळा काढणाऱ्यांना ह्यातून बरंच शिकता येईल. हिंदीला राष्ट्रभाषेचं स्थान द्यायचं म्हटलं की बहुतेक सारे अहिंदी भाषिक चिडून उठतात. एकमेव भारतातल्या त्या तमाम सरकारी हिंदी राष्ट्रभाषा केली तर त्या हिंदी भाषिक चोरांना सगळ्या स्पर्धा परीक्षा सोप्या होतील. आम्ही त्यात कायम मागे पडू. त्यांचीच भाषा का म्हणून राष्ट्रभाषा करायची? हिंदी भाषिकांनी एखादी दक्षिणी भाषा शिकायलाच पाहिजे. हे हिंदी भाषिक आमच्या भाषा मारून टाकतील वगैरे वगैरे. हिंदी भाषिकांनी एखादी दक्षिणी भाषा अवश्य शिकावी, त्याला कोणाचाच विरोध नाही. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस ह्या संस्थेची स्थापना खरं तर ह्यासाठीच झाली, पण ती संस्था हे काम करू शकली नाही हे सत्य आहे. तिच्यात आता तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. पण स्पर्धा परीक्षांसाठी अन्य मान्यताप्राप्त भाषा माध्यमांचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे अहिंदी भाषिकांवर
कसलाही अन्याय होत नाही. कोणीही आपल्या भाषेच्या उपयोगापासून वंचित राहत नाही. त्यामुळे हिंदीचा किंवा हिंदी भाषिकांचा राग करण्याचं काहीही कारण नाही. अहिंदी भाषिकांचा हा कांगावा बरोबर आहे का? एक जबाबदार समाज बनण्यासाठी मनाची जी व्यापकता असावी लागते, मनाचा जो मोठेपणा असावा लागतो, त्यासाठी मनातून संकुचितपणा झटकावा लागतो, सहनशीलता अंगी बाणवावी लागते. असे अनेक सर्वसमावेशक गुण हिंदी भाषिकांनी 12व्या शतकापासून प्रयत्नपूर्वक कमावले आहेत, अंगी बाणवले आहेत. ह्या बाबतीत इतर कोणतीही आधुनिक भारतीय भाषा किंवा भाषिक समाज हिंदीच्या जवळपासही येत नाहीत. इतर भाषिक समाजांमध्ये ह्यातले किती गुण आहेत? भारतातल्या इतर समाजांनी ह्याचा विचार करून पाहावा. संस्कृतच्या पतनानंतर भारतीय उपखंडातच नव्हे तर त्याही पलीकडे हिंदी हीच संपर्क भाषा, लिंग्वा फ्रांका झाली, आजही आहे. ह्याच कारणामुळे अहिंदी क्षेत्रातल्या संतांनी अगदी गुरु नानक देवांपासून सर्वांनीच आपल्या पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू वगैरे भाषांच्या जोडीने हिंदीतही लेखन केलेलं आहे, कारण त्यांना हिंदीचं महत्त्व माहीत होतं. असममध्येही श्रीमंत शंकरदेव यांनी आपली सारी नाटकं व्रजाबोलीतच लिहिली आहेत. आजही त्यांचं मंचन पूर्वीप्रमाणेच होतं आणि तेही व्रजाबोलीतच होतं. आणि मुख्य म्हणजे असमिया प्रेक्षकांनाही ती नाटकं पूर्णपणे समजतात. मी ही नाटकं माजुलीत राहून पाहिली आहेत. असममधल्या भक्तिपंथाचे जनक शंकरदेव आणि शीख पंथाचे संस्थापक गुरु नानक हे दोघं असममध्ये काही काळ ब्रह्मपुत्राच्या तीरावर वसलेल्या धुबुरी गावात बरोबर राहिले होते. ते दोघेही हिंदी भाषिक नव्हते, पण दोघांनी व्रजमध्ये लेखन केलं. हा काही निव्वळ योगायोग नव्हे, तर दोघांना जाणवलेलं समान भाषेचं, लिंग्वा फ्रांकाचं महत्त्व. ह्या दोघांनी जग पाहिलं होतं. शंकरदेवांना 120 वर्षांचं पूर्णायुष्य लाभलं होतं, तर नानकदेवांनी पूर्वेला आसामपासून पश्चिमेला मक्का मदिनेपर्यंतचं जग पालथं घातलं होतं. आज भारताबाहेरच्या अनेक देशांमध्ये हिंदी बोलणाऱ्या व्यक्ती आपल्याला सहजपणे भेटतात, त्या ह्याचमुळे. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की ही वस्तुस्थिती आपण भारतीयांनी मान्य करायची की इतिहासाकडे बुद्ध्याच डोळे झाक करून खोटेपणाने ती नाकारायची? ह्या प्रकारातला आणखी एक मुद्दा आपण निश्चितच विचार करण्यासारखा आहे. बहुतेक अहिंदी प्रांतांमध्ये महाराष्ट्र गीत, गुजरात गीत, कर्नाटक गीत अशी प्रांत गौरवपर गीतं आपल्याला आढळतात. लोक मोठ्या प्रेमाने ती वेळोवेळी गातात, गाता गाता भावुकही होतात आणि त्यातून ते नकळतपणे प्रादेशिक होऊन अधिकाधिक संकुचित होतात. पण विशेष म्हणजे अशी प्रादेशिक गौरवगीतं हिंदी प्रदेशात कुठेही आढळत नाहीत, कारण हिंदी भाषिकांसमोर एखादं छोटं मोठं राज्य नसतं, तर संपूर्ण भारत राष्ट्र असतं. खरं तर हा विचार आपण सर्वांनीच करायला हवा ना. नमस्कार आणि धन्यवाद.